रामकृष्ण हरी. संत सोपानदेव म्हणतात, राम नाम मुखे तया अनंत सुखे, तो जाय विशेषे वैकुंठ भवनी. खरं पाहायला गेलं तर साक्षात ब्रह्मदेवाचा अवतार असणारे संत सोपानदेव आणि यांच्या पवित्र आणि पावन अशा भूमीमध्ये म्हणजे सासवडमध्ये संगमेश्वराच्या ठिकाणी अगदी नदीच्या घाटालगतच संत सोपानदेवांचं मंदिर आहे. संत सोपानदेवांची समाधी. संत सोपानदेवांसमोर हा चिंचेचा पार आहे. मंदिराच्या समोर हा भव्य दरवाजा आणि याच्या दोन्ही बाजूला चढण्यासाठी दगडी पायऱ्या बनवलेल्या आहेत. संपूर्ण मंदिराचं बांधकाम हे दगडामध्ये आहे. सुंदर असं प्रवेशद्वार आणि याच्यातून जेव्हा आपण आतमध्ये प्रवेश करतो तेव्हा समोरच आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे नागेश्वराचं मंदिर, महादेवाचं मंदिर आहे. महादेवाची पिंड आणि मंदिराच्या समोरच नगारखानावर असलेला हा भगवा ध्वज. खूप सुंदर असं बांधकाम केलेली भक्तांच्या राहण्यासाठी निवासाची व्यवस्था आणि समोरच सोपानदेवाच्या समाधीच्या समोर असलेला हा भक्तांच्या भजन कीर्तनासाठी सभामंडप आणि या सभामंडपातून प्रवेश केल्यानंतर समोरच ब्रह्मदेवाचा अवतार असणारे साक्षात संत सोपानदेव यांची समाधी. उजव्या बाजूने बाहेर पडल्यानंतर उजव्या बाजूला दत्त माऊलींचं सुंदर असं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं आणि याच्याच मंदिराच्या पाठीमागून गेल्यानंतर आदिशक्ती मुक्ताबाईचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. आदिशक्ती मुक्ताबाई. आदिशक्ती मुक्ताबाईंच्या समोरच चिंचेचा महान मोठा असा वृक्ष आहे. या वृक्षाच्या जवळ गेलं की आपल्याला पाहायला मिळेल या वृक्षाच्या खालून संत सोपानदेव समाधीला बसण्यासाठी गेले. तीच ही जागा ज्या वृक्षाखालून संत सोपानदेव समाधीला बसण्यासाठी गेले. सुंदर असा परिसर आणि याच्याच डाव्या साईडला असलेलं हे ट्रस्टीचं कार्यालय, ज्यांच्या मेहनतीमुळे अथक प्रयत्नामुळे सुंदर असं जे बांधकाम आणि व्यवस्था झालेली पाहायला मिळते. जीवनात अनेक संकट पडली की आपण माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांजवळ जातो, तुकोबारायांजवळ जातो. पण ब्रह्मयाचा अवतार असणारे असे संत सोपानदेव खरंच आपल्या अध्यात्मातली संकट किंवा अध्यात्म सोपं करून घ्यायचं असेल तर एक वेळ नक्कीच संत सोपानदेवांना येऊन भेट द्या, दर्शन घ्या. अवश्य आपल्या आध्यात्मिक वाटचाली सोप्या होतील. जीव हरी नाम देह झाला वृंदावन.